Good morning. Finally, the one day when I see you and say good morning rather than good afternoon. So नाश्ता बिष्टा झाला असेल भरपेट होपफुली. म्हणून आपण सुरू करूया आपलं हो मॅम. lecture. So about today, we have already completed our law of variable proportion, and now we हॅलो, are yes. मी नितेश राहुल सोबत आलोय. आम्ही एकत्रच असतो ना. हा इट्स ओके. जस्ट वॉन्टेड टू आस्क राहुल की तुमच्यामध्ये काही म्हणजे कोऑर्डिनेशन गॅप तर नाहीये. ओके कूल. अटेंडन्स तर लावत जा तुमची, बाकी काही प्रॉब्लेम नाही येणार. ओके, लेट मी स्टार्ट द लेक्चर नाउ. विल टॉक लेटर. So we are talking about production analysis, and we have completed with production function, isocont, law of variable proportion, and major parts of production analysis. Today we are going to see the isocont map and the further details about it. Oh, that's a really nice transition, right? I like this transition. Okay, so isocont map. Isocont map is a set of isocont curves representing a particular volume of output. सो जेव्हा एकापेक्षा जास्त कर्व एका तुमच्या ग्राफमध्ये दिसतात जे आयसोकॉन्ट असतात, म्हणजेच आपण तुम्हाला आठवत असेल तर आयसो प्रोडक्ट पण आपण म्हणतो त्यांना, राईट? आयसो प्रोडक्ट कर्व असतात, सो त्याला आयसोकॉन्ट मॅप असं म्हणतात. अ ग्राफ शोईंग अ नंबर ऑफ आयसोकॉन्ट कर्व इन इज कॉल्ड ॲज आयसोकॉन्ट मॅप or an iso product map or or a production map as shown in figure 6.11. so that IQ1, IQ2, IQ3 तुम्हाला दिसतात. सो एका वेळी मोर दॅन वन आयसोकॉन्ट्स दिसतात आणि म्हणून त्याला आयसोकॉन्ट मॅप किंवा आयसो प्रोडक्ट मॅप किंवा प्रोडक्शन मॅप असं म्हटलं जातं. विदिन दिस मॅप हायर आयसोकॉन्ट्स इंडिकेट हायर लेवल ऑफ आउटपुट. सो या आयसोकॉन्ट मध्ये जसं तुम्ही वरती जाल, वरच्या IQ1 वर 100 युनिट्स प्रोड्यूस होतात. IQ2 म्हणजे वरच्या भागात 200, IQ3 300. जितकं वर जाल तितकी जास्त प्रोडक्शन. ओके, इन द फिगर 6.11 each isocont represents a particular level of output. एक आयसोकॉन्ट असतो तो एक सर्टन लेवलचा आउटपुट मेजर करतो. द आयसोकॉन्ट विच इज क्लोजर टू द ओरिजिन, दॅट इज IQ1, represents lower level of output 100 units, whereas isocont which are far away from the origin, IQ3, represents higher level of output, that is 300 units. Okay, IQ3 मोठा आणि दूरवरचा आहे ओरिजिन पासून. लेट्स सी द टाइप्स ऑफ आयसोकॉन्ट. सो तुम्हाला आयसोकॉन्ट मॅप ही टर्म मी सांगितली, नोटसाठी खूप महत्वाची असलेली टर्म आणि MCQ साठी पण. Let's see the types of isoconts. The isoconts are geometric representation of the production function. So जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोडक्शन फंक्शनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करता तेव्हा त्याला तुम्ही आयसोकॉन्ट्स असं म्हणतात. The isocont may assume various shapes depending on the degree of substitutability of the factors. सो दोन्ही फॅक्टर मधली जशी कॅपिटल लेबर यामध्ये किती सबस्टिट्युटेबिलिटी आहे हे लक्षात घेऊन जे कर्व काढले जातात, ज्याचा शेप ठरतो, असे आयसोकॉन्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ओके, फर्स्ट इज लिनियर आयसोकॉन्ट, म्हणजे रेषीय, एका रेषेत दाखवला जाणारा आयसोकॉन्ट. ओके, दिस टाइप ऑफ आयसोकॉन्ट अज्युम्स परफेक्ट सबस्टिट्युटेबिलिटी ऑफ द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, दॅट इज an output can be produced by using only capital or only labor or by the infinite combination of capital and labor. It refers to the straight line isocont as shown in the figure 6.12. सो कालच आपण बघितलं होतं की प्रॉपर्टीज मध्ये आयसोकॉन्टच्या की आयसोकॉन्ट ऍक्सिसला इंटरसेप्ट करत नाही, ते टच करत नाही वाय आणि एक्स ऍक्सिसला. पण तरी असा एखादा आयसोकॉन्ट असेल तर त्याचा अर्थ असतो तो आयदर वे फक्त कॅपिटल मधून प्रोडक्शन केलं जात आहे किंवा फक्त लेबरचा वापर करून प्रोडक्शन केलं जात आहे, आणि अशा प्रकारचा लिनियर आयसोकॉन्ट काढला जाईल त्याच्यासाठी. येतंय लक्षात तुमच्या? मी तुम्हाला गेल्या वेळी म्हटलं होतं की लिनियर आयसोकॉन्ट का असू शकत नाहीत, इंटरसेप्ट करू शकत नाही लास्ट लेक्चर मध्ये. ते आठवा, जर आठवत नसेल तर तुम्हाला मागचं लेक्चर बघायला लागेल. ओके, let's see the input output isocont. This type of isocont assumes perfect complementarity.
इन द सेन्स एक गुड हे दुसऱ्याला अतिशय कॉम्प्लिमेंट असतं. सो तुमच्या शूज तुम्ही सगळेजण घालता, त्यातल्या राईट शूजच्या लेस आणि लेफ्ट शूजच्या लेस, किंवा राईट शू आणि लेफ्ट शू हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट, लेस सोडून द्या, राइट शू आणि लेफ्ट शू, तुमचा उजवा बूट आणि डावा बूट, ये दोनों भी एक दूसरे को कॉम्प्लीमेंट करते हैं. आप सिर्फ 2 राइट या फिर 2 लेफ्ट नहीं पहन सकते, तो दे आर परफेक्ट कॉम्प्लीमेंटरी गुड्स. और अगर ऐसे गुड्स है, इसका प्रोडक्शन करने के बारे में अगर हम सोच रहे हैं, तो ये एल शेप आपको दिखता है, जो आपको अभी यहाँ पर दिख रहा है. ओके, देखो, दिस टाइप ऑफ आइसोकॉन्ट अज्यूम्स परफेक्ट कॉम्प्लीमेंटरी, दैट इज इट अज्यूम्स complementarily, and that is it assumes zero substitutability of the factors of production. So जब कैपिटल और लेबर में कुछ भी सब्स्टिट्यूटेबिलिटी हो नहीं सकती. कुड यू प्लीज म्यूट योरसेल्फ? किसी का आई गेस मुझे आवाज सुनाई दे रहा है बहुत ही, इट्स वेरी डिस्टर्बिंग. ओके, cool. So your at that time your capital and labor substitutability or the variable factor substitutability is 0. Complete एकमेकांना substitute करू शकत नाही. So they are complementarily. Here labor and capital are used in a fixed proportion. Output can be increased by increasing labor and capital in the same proportion. So हे fixed proportion वाला production function जसं आपण बघितलं होतं तशा टाईपचं असेल, की जर समजा तुम्ही कॅपिटल वाढवलं तितकंच लेबर पण वाढवायला लागेल प्रोडक्शनसाठी. ओके, दिस टाइप ऑफ आयसोकॉन टेक्स द शेप ऑफ राईट अँगल and is known as right angled isoquant. म्हणा बरं माझ्या मागे, राईट अँगल्ड आयसोक्वांट. right angle isoquant, ऑल्सो नोन ॲज लिऑन्टिफ आयसोकॉन्ट. काय त्याचं दुसरंच नाव आहे? लिऑन्टिफ आयसोकॉन्ट. सांगा बरं. लिऑन्टिफ आइसोकॉन्ट. येस, करेक्ट. ओके, सो तुम्हाला 2 टाईपचे आयसोकॉन्ट कळले, लिनियर आणि इनपुट आउटपुट आयसोकॉन्ट. ज्याला इनपुट आउटपुटला आपण राईट अँगल्ड आयसोकॉन्ट पण म्हणतो किंवा लिऑन्टिफ आयसोकॉन्ट पण म्हणतो. ओके, लेट्स सी द थर्ड वन, किंक्ट आयसोकॉन्ट. दिस टाइप ऑफ आयसोकॉन्ट assumes limited substitutability of capital and labor. There are only few processes for producing any one commodity. सो थोड्याशा प्रोसेसेस मधून कॅपिटल अँड लेबर मध्ये थोडीशी सबस्टिट्यूटेबिलिटी असताना हा टाईपचा प्रोडक्शन कर्व किंवा आयसोकॉन दिसून येतो. ओके, सबस्टिट्यूटेबिलिटी ऑफ कॅपिटल अँड लेबर इज पॉसिबल ओनली ॲट द किंग्स, म्हणजे जे पॉइंट ऑफ किंग्स दिलेले असतात जिथे तुमचा कर्व काहीतरी चेंज होऊ शकतो किंवा वेगळं बिहेवियर करायला लागतो नेहमीपेक्षा, त्या पॉइंट्सला सबस्टिट्यूटेबिलिटी पॉसिबल असते. इन दिस फिगर 6.14 राईट साईडची फिगर, रेज P1, P2, P3, P4. ओके, P1, P2, P3, P4 हे जे रेज आहे आर फ्यू प्रोडक्शन प्रोसेसेस, म्हणजे एक सर्टन कमोडिटी प्रोड्यूस करायच्या 4 वेगवेगळ्या प्रोसेस दिलेल्या आहेत. ओके, अँड Q इज द किंक्ट आयसोकॉन्ट. सो Q ही जी रेज दिसते तुम्हाला तो किंक्ट आयसोकॉन्ट आहे. सबस्टिट्यूटेबिलिटी ऑफ कॅपिटल अँड लेबर इज पॉसिबल ओनली ॲट पॉइंट A, B, C आणि D. सो तुमची जी P1, P2, P3, P4 ह्या प्रोसेसेस आहेत त्यात कॅपिटल आणि लेबर यांचं प्रमाण बदलणं, एकमेकांशी एक्सचेंज करणं, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही A पॉइंटवर असाल, P1 वर असताना, P2 वर असताना B पॉइंट, P3 वर C आणि P4 ला D. आणि मग हे पॉइंट फक्त जोडून जो कर्व काढलाय तो तुमचा आहे किंक्ट आयसोकॉन्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिनियर प्रोग्रामिंग आयसोकॉन्ट. काय म्हणतात त्याला आणखीन? लिनियर प्रोग्रामिंग आयसोकॉन्ट. रिपीट आफ्टर मी. लिनियर प्रोग्रामिंग isoquant. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अँड इट इज युज्ड इन अ लिनियर प्रोग्रामिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही LPPचा प्रॉब्लेम सोडवता, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, तेव्हा ह्या प्रकारचा आयसोकॉन्ट तुम्हाला वापरता येतो. ओके, लेट्स सी स्मूथ अँड कॉन्व्हेक्स आयसोकॉन्ट. ओके, अतिशय स्मूथ आणि कॉन्व्हेक्स अशा प्रकारचा आयसोकॉन्ट हा चौथा टाईप आहे आपला. ओके, सो पहिला टाईप होता लिनियर, राईट. दुसरा होता
इनपुट आउटपुट वाला जो तुमचा परफेक्ट म्हणजे तिथे तुमची सबस्टिट्युटेबिलिटी 0 होती. नंतरचा होता किंक्ड आयसोकॉन्ट आणि आता स्मूथ कॉन्व्हेक्स आयसोकॉन्ट. This type of isocont assumes the continuous substitutability of capital and labor only over a certain range beyond which capital and labor cannot substitute each other. So एका certain age पर्यंत कॅपिटल आणि लेबर एकमेकांना सबस्टिट्यूट करू शकतात आणि त्या पॉइंट पर्यंत ते परफेक्टली सबस्टिट्युटेबल असतात एकमेकांना. लिमिटेड सबस्टिट्युटेबिलिटी नसते. This isocont appears as a smooth convex curve. अतिशय नॉर्मल क्लीन कर्व आहे बघा 6.15. Convex to the origin as shown in the figure 6.15. In this type, the isocont factors of factors of production such as labor and capital are not fixed but is variable to produce a given level of output. So ते variable असतात. ओके. सो मला वाटतं मी तुम्हाला 4 वेगळे टाईप दाखवलेत, त्याचे डायग्राम पण दाखवलेत. सो स्टार्ट मेकिंग नोट्स फर्स्ट ऑफ ऑल अँड स्टार्ट प्रिपेरिंग फॉर MCQs ऑल्सो. लेट्स सी द नेक्स्ट सब टॉपिक दॅट इज आयसो कॉस्ट लाईन. काय म्हटलं मी आता तुम्हाला? कुठली लाईन? आयसो कॉस्ट लाईन. इन्स्टावरून तुमचा हात काढून मला बोला, कुठली लाईन? Isocont line. व्हेरी गुड. Iso cost line. The concept of iso cost line is similar to the budget line or the price line of a consumer theory. So ही जी iso cost line आहे तिची कन्सेप्ट सिमिलर आहे बजेट लाईनची. पण मला वाटतं तुम्ही बजेट लाईन पण शिकला नाही आहात, आधी का शिकलात? तुम्हाला माहितीये बजेट लाईन काय असतं? हरकत नाही, आपण आयसो कॉस्ट लाईन बघूया. वेळ मिळेल तेव्हा बजेट लाईन बद्दल बघूया. आयसो कॉस्ट लाईन इज अ ग्राफिकल डिव्हाइस, म्हणजे ग्राफ असतो. अ लाईन शोईंग ऑल द कॉम्बिनेशन्स ऑफ द टू फॅक्टर्स से कॅपिटल अँड लेबर दॅट कॅन बी परचेस्ड फॉर द गिवन एक्सपेंडिचर आउटले बाय द फर्म. सो आतापर्यंत आपण फक्त गुड्स बद्दल, आउटपुट बद्दल बोलत असतो. जेव्हा आपण त्याला कुठच्या तरी प्राइसच्या, कॉस्टच्या दायऱ्यामध्ये किंवा लिमिटमध्ये बसवायला जातो तेव्हा आपल्याला आयसो कॉस्ट लाईन मिळते. ओके. Iso cost line shows various combinations of two factors, say labor and capital, that the firm can buy with the given expenditure outlay at the given input price. म्हणजे तुम्हाला किती एक्सपेंडिचर करणं शक्य आहे याचं लिमिट माहिती असतं, याचं लिमिट दिलेलं असतं. तेव्हा तुम्हाला जो कर्व काढता येतो ज्यात वेगवेगळी कॉम्बिनेशन त्या ठराविक एक्सपेंडिचर मध्ये बसणारी दाखवली जातात, तेव्हा त्याला आयसो कॉस्ट लाईन ती एक्सपेंडिचर दाखवणारी दिसते. इट इज शोन इन द फिगर 6.15. ओके. बघा बरं 6.15 मध्ये 16 मध्ये फॅक्टर वाय आणि फॅक्टर एक्स, ज्याला आपण कॅपिटल लेबर काही म्हणू शकतो, त्यांना जोडणारी एक रेषा दाखवली. हा आयसोकॉन्ट नाहीये, कारण आयसोकॉन्ट लिनियर जनरली नसतो. बरोबर. ही आयसो कॉस्ट लाईन आहे ए स्मॉल बी स्मॉल सी आणि बिगर बी हे दाखवणारी. Let's see काय सांगतात ते. In the figure 6.16, x axis measures unit of factor x आणि y axis measures unit of factor y. Okay. Suppose the firm has rupees 200 to spend on the two factors x and y. So firm कडे जर समजा 200 रुपये असतील x आणि y वर स्पेंड करण्यासाठी, then price of factor x is rupees 4 per unit आणि price of factor y is rupees 5 per unit. So x ची प्राइस आहे 4, y ची प्राइस आहे 5, रुपीज 5. तुमच्याकडे 200 रुपये लिमिट. सो पॉकेट मनी 200 रुपयाचा आहे आणि एक पेन घ्यायचंय ते 4 रुपयाचं आहे, एक पुस्तक घ्यायचंय ते 5 रुपयाचं आहे. ओके. असा अंदाज घेऊन बघा. In the firms, if the firm spend his entire income, it can buy either 50 units of X represented by the point B or he can buy 40 units of Y. Simply हे कशावरून आलेले नंबर आहेत बघा बरं का. जर समजा फर्म कडे 200 रुपये असतील आणि X ची प्राइस ही 4 रुपये आपण म्हटलं, तर आपण सिम्पली फक्त X घ्यायचं ठरवलं, X फॅक्टर वापरायचा ठरवला प्रोडक्शन प्रोसेससाठी, तर ते 200 रुपयाचा खर्च डिवायडेड बाय एका फॅक्टरची, एक्स फॅक्टरची किंमत 4,
असं केलं तर मला किती अमाऊंट मिळते रे? 200 डिवायडेड बाय 4. करेक्ट, 50. तोच 50 आपण इथे दाखवलाय मोठ्या पॉइंटवर. दिसतोय तुम्हाला? सो जर समजा तुम्ही दुसरा फॅक्टर वापरलाच नाही तर तुम्हाला फक्त एक फॅक्टर एक्स वापरून 50 अमाऊंट्स ऑफ काय म्हणू आपण त्याला 50 अमाऊंट्सचं एक्स फॅक्टर वापरता येतील किंवा युनिट्स ऑफ एक्स फॅक्टर वापरता येईल. सेम तुम्ही जर वाय फॅक्टरच्या बाबतीत केलं तर तुमच्याकडचा खर्च आहे 200 रुपयाचा करण्याची कपॅसिटी. ओके, आणि वाय फॅक्टरची किंमत किती आहे का मला सांगा? 5. सो वाय फॅक्टरची एका किंमत आहे 5. म्हणजेच तुमचा एक वाय फॅक्टरचा सॉरी किती वाय फॅक्टर वापरू शकाल फक्त वाय फॅक्टर वापरले तर? 40. 40. करेक्ट. म्हणजे हा इथे नंबर जो दिसतोय तुम्हाला येतंय लक्षात? म्हणजे जर समजा तुम्ही प्रोडक्शन प्रोसेससाठी फक्त वाय किंवा फक्त एक्स वापरायचे ठरवले, जरी तसं प्रोडक्शन होत नसलं तरी 200 रुपयात जर फक्त वाय वापरलेत तर 40 युनिट्स वापरायला लागतील, फक्त एक्स वापरलेत तर 50 युनिट्स वापरता येतील. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात येतंय नक्की मी काय सांगितलं ते? येस मॅम. ओके, बाय जॉईनिंग पॉइंट्स ए अँड बी. सो आता आपल्याला 2 पॉइंट कळले. जेव्हा तुम्ही ए बी हे 2 पॉइंट्स जॉईन करता, ओके, जी आपण लाईन ए बी जॉईन केली ती, अ स्ट्रेट लाईन कॅन बी ड्रॉन. दिस लाईन रिप्रेझेंट्स आयसो कॉस्ट लाईन. सो जेव्हा हे मॅक्सिमम तुम्ही किती फॅक्टर वापरू शकता हे तुम्ही एकदा फाइंड आउट केलं आणि ते 2 पॉइंट्स जॉईन केलेत की तुम्हाला आयसो कॉस्ट लाईन फाइंड आउट करता येते. ओके, ही जी लाईन आहे ए बी तिला आयसो कॉस्ट लाईन म्हणतात. इन द फिगर 6.16 त्यांनी चुकून 14 दिलाय. ओके, द फर्म कॅन ऑल्सो चूज एनी पॉइंट ऑन द स्ट्रेट लाईन ए बी such as small b, small c. The straight line AB will pass through all combination of factor x and factor y, which the firm can buy with the total cost of outlay of rupees 200. So या लाइन वरचा कुठचाही पॉइंट, एनी पॉइंट ऑन दिस लाइन, जो भी ये लाइन पे फॉल करेगा वो आपको 200 रुपीज के बजट में ही फॉल करेगा. ओके, और इसके हिसाब से आप आपका प्रोडक्शन एक्सपेंडिचर मेंटेन कर पाओगे. That's why we are calling it as a ISO cost line, production की cost line. Okay. Thus, ISO cost line is defined as the locus of all combinations of factors which a firm can buy with the given total cost. So ही तुमची definition आहे. Okay, ISO cost line ची. Locus of all combination, locus म्हणजे एक अशी डायग्राम किंवा कनेक्ट केलेले पॉइंट of all combinations of factors which a firm can buy with the given cost. दिलेल्या कॉस्ट प्रमाणे फर्मला जितके फॅक्टर खरेदी करता येतील फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोसेस साठी त्या पॉइंटची बनवलेली एक रेष दॅट इज अ आयसो कॉस्ट लाईन. ओके, when a firm's total cost or outlay on inputs increases, जेव्हा फर्मची कॉस्ट ऑन द इनपुट्स म्हणजे कॉस्ट ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वाढते, प्राइस ऑफ फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट, पण फॅक्टर्सची प्राइस कॉन्स्टंट आहे. ओके, सो पुन्हा एकदा एक्सला 4 रुपये पडणार आहेत, वायला 5 रुपये पडणार आहेत, पण आता तुमचं प्रोडक्शन वाढवायचंय तुम्हाला, तर तुम्हाला जास्त खरेदी करायला लागेल, बरोबर? सो अशा वेळी जेव्हा कॉस्ट वाढते 200 पेक्षा 300 मे बी झाली, ओके, द आयसो कॉस्ट लाईन विल शिफ्ट अपवर्ड. म्हणजे ए वरून ही A1 वर A1 B1 वर जाईल. सो जर समजा तुमचं बजेट 300 झालं 200 पेक्षा, तर ती ए वाली लाईन आहे ना ए बी, ती A1 B1 होईल. ओके, आणि अगेन उलट झालं, जर समजा 100 रुपीज वर बजेट आलं तर ती डाऊनवर्ड शिफ्ट होईल. तुमचं बजेट कमी झालं तर थोडक्यात तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाली, तुम्हाला तेवढेच फॅक्टर जरी हवे असतील तरी तुमची लाईन खाली शिफ्ट होईल, डाऊनवर्ड. वाढलं कॉस्ट तर आपली वर शिफ्ट होणार, अपवर्ड शिफ्ट. कमी झालं डाऊनवर्ड शिफ्ट, A2 B2. ओके, total cost of outlay decreases, the cost line will shift downwards as shown in figure 6.17. The original ISO cost line AB, when the total outlay is increased, जेव्हा टोटल खर्च, आउटले म्हणजे खर्च आपण बघितलं होतं, सो जेव्हा टोटल खर्च इन्क्रीज होतो, वाढतो, the ISO cost line shifts upward A1 B1.
When the total outlay is decreased, the isocost line shifts downward A to B2. Sorry. Thus, it is clear from the figure 6.17 that the total outlay changes, price of factors remaining constant, the isocost line will have a parallel shift. जर समजा तुमचा खर्च वाढला, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढली, पण फॅक्टर्सची प्राइस सेम असेल, तर तुमची आयसोकॉस्ट लाईन वरती किंवा खालती शिफ्ट होईल. खर्च वाढला, वर शिफ्ट, खर्च कमी झाला, डाऊनवर्ड शिफ्ट, आणि पॅरलली शिफ्ट होईल. ए बी पॅरलल टू A1 B1 अँड पॅरलल टू लाईन A to B2. येत्या लक्षात जे मी आता सांगितलं ते या स्लाइडवर तुमच्या नक्की? ओके, लेट्स गो अहेड. तर तुमच्याला काही लक्षात येत नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. The isocost line will also change if the prices of factors change and outlay remains the same. So जर समजा एक आतापर्यंत आपल्याला आउटले सेम असेल, सॉरी आउटले चेंज झाला, पण फॅक्टर एक्स आणि फॅक्टर वाय ची प्राइस सेमच होती, तर ती अपवर्ड शिफ्ट होईल, डाऊनवर्ड शिफ्ट होईल समजत होतं. पण याच्या विरुद्ध जर समजा तुमची प्राइस आहे फॅक्टरची ती चेंज झाली, तुमचा खर्च आउटले सेमच राहिला, 200च राहिला, पण तुमची एक्स ची प्राइस जर चेंज होत राहिली, फॅक्टर एक्स किंवा फॅक्टर वाय, आता आपण एक्सचं कन्सिडर करणार आहोत इथे, देन सपोज द ओरिजिन isocost line is AB. If the price of factor X falls, जर समजा X फॅक्टरची प्राइस कमी झाली, price of factor Y and total outlay remaining constant. So Y ची किंमत सेम आहे आणि तुमचा टोटल आउटले 200 ते पण सेम आहे असं विचार करू. Then total outlay remaining constant, the isocost line will shift to the right and the new isocost line is AB1. सो तुमच्या असा विचार करा की समजा प्राइस कमी झाली डिमांडच्या लॉ प्रमाणे, जर प्राइस कमी झाली तर आपण फॅक्टर एक्स ची जास्त डिमांड करणार. म्हणजेच पूर्वी जेव्हा बी एवढेच घेत होतो, आता आपण जास्त घेणार, आपण B1 एवढे घेणार, आणि म्हणून तुमची जी आयसोकॉस्ट लाईन आहे ती राईट वर्ड शिफ्ट होणार AB1. सो प्राइस कमी झाली, जास्त तो फॅक्टर घेणार आणि त्यामुळे राईट वर्ड शिफ्ट. सो प्राइस कमी, राईट वर्ड शिफ्ट, प्राइस जास्त, लेफ्ट वर्ड शिफ्ट. ओके, सो जेव्हा एक्स ची प्राइस वाढली तेव्हा आयसोकॉस्ट लाईन शिफ्ट झाली आणि बनली AB1. इफ द प्राइस ऑफ फॅक्टर एक्स राइजेस, द अदर टू रिमेनिंग कॉन्स्टंट, म्हणजे एक्स ची प्राइस वाढली, पूर्वी 5 होती, मगाच्या केसला 4 झाली होती. ओके, आणि त्यामुळे A1 B1 मिळालं. ओके, आता जर समजा 5 वरून 6 वर गेली प्राइस, तर तुमची डिमांड एक्स ची कमी होईल कारण प्राइस वाढली, सिंपल लॉ ऑफ डिमांड. सो तेव्हा तुम्ही B2 इतकी एक्स फॅक्टरची क्वांटिटी डिमांड कराल आणि तुमची नवीन आयसोकॉस्ट लाईन असेल AB2 ऍट शोन इन फिगर 6.18. सो मला सांगा, आयसोकॉस्ट लाईन मध्ये प्राइस वाढली तर तुमची आयसोकॉस्ट लाईन कुठे शिफ्ट होईल, राईट की लेफ्ट? प्राइस वाढली तर बघा, आधी प्राइस 5 होती, आता 6 झाली, राईट? सो जेव्हा प्राइस 6 झाली तेव्हा मी कमी डिमांड करीन एक्स ची की जास्त डिमांड करीन प्राइस वाढल्यावर? कमी, करेक्ट. म्हणजे आधी बी डिमांड करत होतो आपण, जितकं लेफ्टवर्ड साईडला जाऊ जितकं कमी होतं लाईनवर, एक्स राईट वर गेलो की तेवढी जास्त डिमांड होतं. म्हणजे जर प्राइस वाढली तर मी कमी डिमांड करणार, म्हणजे बी पेक्षा डावीकडे जाणार. येतंय लक्षात? म्हणजेच प्राइस वाढली की बी वरून B2 वर जाणार, याचाच अर्थ आपण प्राइस वाढली की लेफ्टला शिफ्ट होणार. राहील लक्षात? आता प्राइस वाढली की कुठे शिफ्ट होणार आयसोकॉस्ट लाईन? करेक्ट. आणि प्राइस कमी झाली की राईटला. थोडस लॉजिकली विचार करा. तुमच्या नंबर लाईनवर पुढे 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 जाणारे, राईट वर जाणारे नंबर हे मोठे मोठे असतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे जर समजा तुमची प्राइस वाढली, एखाद्या गोष्टीची प्राइस वाढली, तर आपण त्याची डिमांड कमी करतो की नाही? आपला डिमांडचा लॉ तसा आहे की नाही? म्हणजेच जर एक्स फॅक्टरची प्राइस वाढली तर आपण त्याची डिमांड कमी करणार.
सॉरी, मग जर डिमांड कमी करायची असेल तर नंबर लाईनवर मला उजवीकडे जायला लागेल की डावीकडे? डावीकडे, कारण डाव्या साईडला कमी कमी किमतीच्या नंबर्स असतात. व्हॅल्यू ऑफ नंबर्स इज लेस, आणि म्हणून आपण डावीकडे शिफ्ट होतो प्राइस वाढल्यावर. आणि आता जर हे लक्षात येत नसेल तर प्लीज प्लीज ती व्हिडिओ परत बघा आणि नीट समजून घ्या, ही जी मी आता तुम्हाला दाखवते, लेक्चर करते ते. ओके, thus it is clear that isocost line depends upon two things. हे आपल्याला लक्षात येऊ शकतं, दोन गोष्टीवर आयसोकॉस्ट लाईन डिपेंड असते. फर्स्ट, टोटल आउटले म्हणजे टोटल खर्च, टोटल एक्सपेंडिचर, आणि दुसरं प्राइस ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे जे एक्स किंवा वाय याची असणारी प्राइस. सो दोन लेवलवर डिपेंड असते, टोटल आउटले आणि प्राइस ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. विथ द हेल्प ऑफ दीज टू थिंग्स आयसोकॉस्ट लाईन कॅन बी ड्रॉन. जर तुम्हाला या दोन गोष्टी माहिती असतील तर तुम्हाला आयसोकॉस्ट लाईन ड्रॉ करता येते. ओके, रीज लाईन्स सॉरी रीज लाईन्स फॉर इकॉनॉमिक रिजन ऑफ प्रोडक्शन. मला वाटतं आपण ह्याच्याबद्दल काल थोडंसं बघितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर, की आपण A-B-C आणि A1 B1 A1 A2 A3 आणि B1 B2 B3 या तीन जे पॉइंट आहेत त्याला जेव्हा लावून तुम्ही ओव्हल शेपचा जेव्हा तुमचा प्रोडक्शन कर्व असतो, IQ1 IQ2 आणि IQ3 हे ओव्हल शेपचे आहेत, आणि याच्या एंड पॉइंट्सला म्हणजे A1 A2 A3च्या पलीकडे आणि B1 B2 B3च्या अलीकडे, सो या रिजन मध्ये प्रोडक्शन होऊ शकत नाही. दे आर नॉन इकॉनॉमिक झोन्स. ओके, दॅट्स वाय तुम्हाला जर प्रोडक्शन करायचं असेल तर त्या मधल्या शेपमध्ये करायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही हे जे पॉइंट्स असतात, जे हे टँजंट्स आहेत काढलेले, ओके, हे जे डॉटेड लाईन्स दिसत आहेत त्या पॅरलल टू वाय ऍक्सिस आहेत, म्हणजे याच्या पलीकडे तुम्ही जर कॅपिटल वापरलं तर तुम्हाला लॉस होतो बिझनेसला. ओके, सो हे वाय ऍक्सिसला आहेत कारण हे कॅपिटलशी रिलेटेड आहे, आणि हे एक्स ऍक्सिसला आहेत जे लेबरशी रिलेटेड आहे. बघा, हा डॉटेड लाईनचा रिजन, नंतर हा रिजन जो टँजंट B2 पॉइंटचा आहे आणि हा B3 पॉइंटचा आहे. थोडक्यात जेव्हा तुम्ही हे तीन पॉइंट एका लाईनने जोडता, A1 A2 A3 आणि B1 B2 B3, सो या तीन लाईनना रीज लाईन्स असं म्हणतात. ओके, अनइकॉनॉमिक झोन्स आहेत हे बाहेरचे. ओके, ज्याच्या बरोबर तुम्ही प्रोडक्शन करू शकत नाही, केलं नाही पाहिजे, आणि त्यात फक्त इथे प्रोडक्शन करू शकता. हे आपण काल बघितलंय जर तुम्हाला आठवत असेल तर, छोट्या पॉइंटमध्ये, आणि म्हणून मी तुम्हाला आता इतकं इथे एक्सप्लेन नाही करणार आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला हे घरी जेव्हा मी तुम्हाला वाचायला देईन तेव्हा हा पॅच वाचायचा आहे आणि त्यातलं काय जे अडतंय ते मला सांगायचंय. ओके, सो आपण प्रोड्युसर्स इक्विलिब्रियमवर येतो, कारण रीज लाईन्सचा पॅच तुम्हाला मी ऑलरेडी काल एक्सप्लेन केलाय, आज तो तुम्हाला घरी जाऊन वाचायचा आहे. ओके, सो लेट्स सी प्रोड्युसर्स इक्विलिब्रियम. एकच मिनिट द्या मला फक्त, सो दॅट मला तुम्हाला तुमचं अटेंडन्स शीट देता येईल. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ऑलरेडी की तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्याकडे हळूहळू फोन यायला लागणार आहेत शिक्षकांचे जे अटेंड करत नाहीयेत. सो तुम्ही ऑलरेडी ग्रुप वापरता आणि त्यात काही चुकीचं नाहीये, मला माहिती आहे तुम्ही वापरता ते, पण ते तुमच्या मित्रांना सांगण्याची तुम्हाला गरज निर्माण झालेली आहे. ओके, की शिक्षकांचे फोन येतील त्यांच्या पालकांना त्यांनी जर अटेंड केलं नाही तर लेक्चर. ओके, लेट मी गिव्ह युअर अटेंडन्स शीट. इट्स रिअली टेकिंग माय टाइम. आज एकच लेक्चरची अटेंडन्स लावायची तुम्हाला, तुमच्या लक्षात येत असेल तर. मी तुम्हाला अटेंडन्स शीट पाठवली, बघा मिळाली का. मी माझं पुढचा हे सुरू करते. ओके, प्रोडक्शन इक्विलिब्रियम, लीस्ट कॉस्ट फॅक्टर कॉम्बिनेशन. अ फर्म प्रोड्युसर एम्स ॲट मॅक्झिमम प्रॉफिट. सो प्रोड्युसरला नेहमी असं वाटत असतं की त्याला मॅक्झिमम प्रॉफिट मिळायला पाहिजे, बट दिस मॅक्झिमम प्रॉफिट कॅन बी अचीव्ड बाय टू वेज. दोन प्रकारांनी मॅक्झिमम प्रॉफिट अचीव्ह करता येतो. वन बाय इन्क्रीजिंग आउटपुट, जेव्हा तुम्ही प्रोडक्शन वाढवता तेव्हा मॅक्झिमम प्रॉफिट अचीव्ह होऊ शकतो, ऑर अदर बाय मिनिमायझिंग कॉस्ट.
एकदा तर तुम्ही प्रोडक्शन वाढवा किंवा तुमच्या कॉस्ट कमी करा. दोन्हीमुळे तुमचा खर्च कमी होईल किंवा तुमचं प्रोडक्शन वाढेल, म्हणजेच तुमचं इन्कम वाढेल. आयदर वे इन्कम वाढलं किंवा कॉस्ट कमी झाल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल. बेसिक लॉजिक, बरोबर? सो अ रॅशनल फर्म इज हाऊएव्हर इंटरेस्टेड इन सिलेक्टिंग अन ऑप्टिमम कॉम्बिनेशन. ऑप्टिमम म्हणजे अगदी एफिशियंट, ओके, फुल प्रूफ combination of factors of production which will cost the least and yields the maximum benefit of production. ओके, सो अशा प्रकारचं कॉम्बिनेशन घेण्यात ते इंटरेस्टेड असतात जे सगळ्यात जास्त प्रॉफिट देईल आणि कमीत कमी कॉस्ट वापरेल, असं ऑप्टिमम कॉम्बिनेशन. ओके, दॅट इज द फर्म इज इंटरेस्टेड इन लीस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स. लीस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स, कमीत कमी कॉस्टली असणाऱ्या कॉम्बिनेशन्स फॅक्टर्सचं कॉम्बिनेशन. ओके, दिस लिस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स विल बी ऑप्टिमम फॉर फर्म. खूप एफिशियंट असेल फर्मसाठी. दिस लिस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन ऑफ फर्म्स कॅन बी डिटरमाइंड बाय इम्पोजिंग द आयसोकॉन्ट मॅप ऑन द आयसो कॉस्ट लाईन. सो हे कॉम्बिनेशन आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल? आपल्याला त्यासाठी ती जी कॉम्बिनेशन्स आहेत ती आयसोकॉन्ट मॅपवर, आयसोकॉन्ट लाईन अशा दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये दिसतील. आयसोकॉस्ट लाईनवर दिसेल आपल्याला कमीत कमी कॉस्ट कुठे मिळेल आणि आयसोकॉन्ट मॅपवर कळेल आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन कुठे मिळेल. हे दोन कर्व, आयसोकॉन्ट आणि आयसोकॉस्ट लाईन, हे दोन कर्व जिथे इंटरसेक्ट करतील त्या पॉइंटवर तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा मिळेल. ओके, पुन्हा एकदा सांगते, आयसोकॉन्ट म्हणजे किती प्रोडक्शन केलं पाहिजे, त्यासाठी फॅक्टर्सचं कसं कॉम्बिनेशन वापरलं पाहिजे, जसं की कॅपिटल लेबरचं, हे सांगणारा मॅप आयसोकॉन्ट, आणि त्याच्यासाठी किती खर्च गरजेचा आहे आयसो कॉस्ट लाईन. या दोन गोष्टींचं जेव्हा कॉम्बिनेशन होईल, जेव्हा इंटरसेक्शन होईल, तेव्हा आपल्याला प्रोड्युसर्स इक्विलिब्रियम मिळेल, ॲज इन आपल्याला मॅक्झिमम बेनिफिट किंवा प्रॉफिट देणारं पॉइंट कळेल, जिथे तुम्हाला म्हणजे मिळू शकतं तुमचा जास्तीत जास्त प्रॉफिट आणि कमीत कमी कॉस्ट. ओके, isocont line, an isocont map is a set of isocont curve representing a particular volume of output. आपण ऑलरेडी ते बघितलं. Isocost line shows all combination of the two factors, say labor and capital, that can be purchased for the given expenditure outlay by the firm. The isocost line is determined by the ratio of prices of two factors. So isocost line ही जी आहे ती just a minute, okay. Okay, cool. So isocost line is determined by the ratio of prices of the two factors. म्हणजे तुमच्या कॅपिटल आणि लेबर यांची प्राइस काय आहे, त्या प्राइसचा जो रेशो आहे, तो रेशो तुम्हाला जेव्हा तुम्ही ग्राफवर पुट करता तेव्हा तुम्हाला आयसोकॉस्ट लाईन मिळते. दस आयसोकॉस्ट लाईन is the cost of constraint or the budget, firm's budget. थोडक्यात तुमच्या फर्मचं बजेट किती आहे प्रोडक्शनचं ते सांगणारी तुमची लाईन म्हणजे आयसोकॉस्ट लाईन असते. द स्लोप ऑफ कॉस्ट लाईन इज एनी पॉइंट ऑन द मेजर ऑन इट मेजर्स द फॅक्टर्स ऑफ प्राइस रेशो और फॅक्टर प्राइस रेशो. सो यातला कुठलाही पॉइंट आयसोकॉस्ट लाईनवरचा हा तुम्हाला फॅक्टर प्राइसचा रेशो देतो, लेबर टू कॅपिटल. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण एक आर रे पाहिला होता तसा. ओके, दॅट इज PL अपॉन PK म्हणजे प्राइस ऑफ लेबर, PL म्हणजे, आणि PK म्हणजे तो पिक्चर नाही आमिर खानचा, पण PK म्हणजे प्राइस ऑफ कॅपिटल. ओके, परवा TP होतं, असं मी तुम्हाला टाइमपास नाही असं सांगत होते. आज PK म्हणजे आमिर खानचा पिक्चर नाही, आमिर खान नाही, PK म्हणजे प्राइस ऑफ कॅपिटल आहे. ओके, सो PL आणि PK. रेशो ऑफ फॅक्टर प्राइस रेशो म्हणजे कसा कॅल्क्युलेट करतात, प्राइस ऑफ लेबर PL डिवायडेड बाय प्राइस ऑफ कॅपिटल PK. द इसेन्शियल कंडिशन्स फॉर प्रोड्युसर्स इक्विलिब्रियम इज दॅट द स्लोप ऑफ आयसोकॉस्ट लाईन मस्ट इक्वल टू द स्लोप ऑफ आयसोकॉन्ट. सो ह्याची कंडिशन काय, तुम्हाला इक्विलिब्रियम पॉइंट ज्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल आणि कमीत कमी कॉस्ट घालावी लागेल,
असा पॉइंट कुठे असतो, तर हा पॉइंट असतो जेव्हा तुमचा स्लोप ऑफ आयसोकॉन्ट म्हणजे प्रोडक्शन कर्व आणि स्लोप ऑफ आयसोकॉस्ट लाईन ह्या दोन्हीचाही स्लोप म्हणजे त्या दोन्हीचाही स्टीपरनेस हा सेम असला पाहिजे. ओके. Thus, at the point of equilibrium, marginal physical productivities of म्हणजे MPP, marginal physical productivities of the two factors must be equal to the ratio of their prices. In the sense, marginal physical productivity ही जी कन्सेप्ट आहे त्याचं जे मेजर असेल ते त्या दोन्ही प्राइसच्या रेशोशी इक्वल असलं पाहिजे, दोघांचे. ओके. थोडं कठीण आहे, मला बिलकुल माहिती आहे. सो डोंट वरी. श्वास घ्या जरा जरा. आणि बघा, द फिगर 6.20 shows the superimposition of isoquant map on the isocost line AB. सो आयसोकॉस्ट लाईन तुमची AB आहे आणि IQ1, IQ2, IQ3 यांना कन्सिडर केलेला हा आयसोकॉन्ट मॅप आहे. Y ला कॅपिटल आहे, L ला लेबर आहे. ओके. येस. The isocont IQ3 is not attainable because it is beyond the isocost line AB. So AB च्या पलीकडे असल्यामुळे आयसोकॉस्ट IQ आपण IQ3 कन्सिडर करू शकणार नाही. It should be noted that any output level beyond isocost line is not attainable. The producers will select isocont IQ2 because IQ2 is the highest attainable isocont in the relation to the given cost constraint, because at point E, isocost line is tangent to the isocont. म्हणजे तुम्ही जर IQ2 बघितला तर त्याला छेद देते तुमची AB. थोडक्यात तो सगळ्यात जास्त AB म्हणजे तुमच्या आयसोकॉस्ट लाईनच्या बजेट लाईनच्या जवळ जाणारा कर्व आहे आणि म्हणून प्रोड्युसर नेहमी IQ पॉइंटवरच काम करेल आणि त्यातही पॉइंट ई वर, कारण पॉइंट ई हा ऍट द पॉइंट ई स्लोप ऑफ आयसोकॉस्ट लाईन इज इक्वल टू द स्लोप ऑफ आयसोकॉन्ट. म्हणजेच तुमचे दोन्ही ग्राफचे स्लोप हे इक्वल असणार आहेत. हा पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम आहे. The point of the tangency between isocost line and isocont is the point of producer's equilibrium. So E is the producer equilibrium. The producer will not select any point such as A and B on the isocost line as they represent lower level of output. जे IQ1 वर दिसत आहेत ते AB सिलेक्ट करणार नाही कारण ते लोअर लेवल ऑफ आउटपुट आहेत. आपल्याला हायर जायचं असतं, बरोबर ना. Thus, the producers will select point E because at this point the firm produces maximum level of output, that is IQ2, from the given cost. At this point, combination of labor and capital, that is ON labor and OM capital, is the least cost factor combination. कमीत कमी कॉस्ट असणारं आणि सगळ्यात जास्त फायदा देणारं कॉम्बिनेशन. आयसोकॉस्ट लाईन जेव्हा आयसोकॉन्टला छेद असेल,